तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. महत्वाची मॅच आपल्या भेटीला येईल आता. जी टीम मैदानात खेळायला आल्यानंतर प्रचंड जल्लोष, टाळ्या, शिट्या, आवाज पाहायला मिळतो, तीच टीम मैदानात दाखल झाली आहे. अली अँड मुसा 11 नागाव टीम मैदानाच्या आतमध्ये खेळायला उतरली आहे. परंतु ज्याही टीमचा दरारा आम्ही गेली कित्येक वर्ष पाहतोय तोच मसळ्याचा संघही मैदानात उतरतोय. सन्माननीय माजिद भाई फकी मॅन फ्रॉम शिग्रा यांच्यातर्फे रजा यांच्यासाठी 500 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. तर रजा पुन्हा एकदा अभिनंदन. तब्येत मॅचच्या दिशेने एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. वैयक्तिक पहिला आणि टीम साठी पहिलं षटक घेऊन बॉलिंग साठी वैभव माळी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भिवंडीच्या मानकोली या गावामधून वैभव माळी असतील, शुभम गीते असतील आणि विनीत माळी असतील, हे 3 आयकॉन या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ऑलरेडी मसळ्याचा संघ गेल्याही वर्षी जबरदस्त कामगिरी केली होती इकडे. त्यांनी मागील वर्ष म्हणजे 1 वर्ष अगोदर मसळाही जिंकलं होतं. रनरअप होते. आणि याही वर्षी जर पाहिलं तर चांगली ताकदीने संघ घेऊन गेले तिकडे. आणि दुसऱ्या बाजूला फैजान कौचाली आणि कंपनी नागाव एका बाजूला पाहायला मिळतोय. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. विनीत माळी तिकडे येत होते परंतु हा बॉल सीमारेच्या दिशेने निघालाय. प्रयत्न चांगले आहेत, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. मजा येते कारण नागाव ज्या वेळेला मैदानात उतरते त्याही वेळेला जल्लोष असतो आणि मसळा मैदानात गेल्यानंतर सुद्धा एक दरारा असतो. उमेरबाई आलडे जे आखाती देशातून मॅचचा आनंद घेता टीम होणार आहेत मसळा, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि दुसऱ्या बाजूला नागावचे देखील मात्र सगळे समर्थक आज सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं असणार आहे. कोणी टाळ्या वाजवतील, कोणी शिट्या वाजवतील, कोणी पिपाणी सुद्धा वाजवतील. पाहूया. वैभव हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु एक रन मिळा. हॅट्रिक साठी पुरस्कार आहे मसळा टीम साठी. इशाक देवळेकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. पुरस्कार तर भरपूर असताना दोन्ही बाजूला पुरस्कार असताना एक महत्वाची मॅच आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष सध्या रॉयल फेस्टिवल वर लागलंय. महाराष्ट्रच काय भारतभर आणि अगदी आखाती देशातून देखील कित्येक लोक, कित्येक या परिसरातील क्रिकेट प्रेमी आहेत ज्यांचं लक्ष आज रॉयल फेस्टिवल वर लागलंय. वा, उचललाय बॉल, उडवला आणि फेकला सुद्धा स्क्वेअर लेगला. स्वराज म्हात्रेच्या बॅट मधून सिक्सर. बेस्ट वर्सेस बेस्ट ची आहे. मसळा बेस्ट आहे तर नागाव सुद्धा बेस्टच आहे. स्वराज म्हात्रे नवी मुंबईच्या गोठिवलीचे खेळाडू. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला या वेळेला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलेल. 4 ओव्हरची मॅच आहे परंतु मजा येणार आहे. एका चढ एक संघ आज इकडे येतील. दोन्ही गोष्टी आहेत. खेळाडूंची पिकनिक सुद्धा होते. या परिसरात आल्यानंतर मॅचही खेळायची आणि मधल्या वेळामध्ये किंवा एखादा दिवस असेल तर तुम्ही समुद्र किनाऱ्यावरचं पर्यटन देखील पाहायला मिळणार आहे. पाठीमागच्या प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल एवढ्या उन्हामध्ये सुद्धा, कारण त्यांनाही माहिती आहे की पाठीमागे त्या रस्त्यावर बसून मॅच पाहण्याची एक वेगळी मजा आहे. त्याच्यामुळे जरी ऊन लागत असेल हे सगळे तिकडेच आहेत. सर वाईट. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदललंय. वैभव माळी आणि बॅटिंग साठी स्वराज म्हात्रे, विशाल शहा. विशाल शहाने या अगोदर सुद्धा हे मैदान रॉयल फेस्टिवल गाजवले मागील 2 वर्ष. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि तिकडे विकेट येताना पाहिला भेट आहे. नदीम दायरेकर होते तिकडे
आणि त्यांनी पकडली कॅच, आली विकेट. चांगल्या सुरुवातीनंतर स्वराज आउट झालेत खरे. मैदानात विशाल आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी विकी मुंबईकर चाललेत मैदानाच्या दिशेने. महत्वाचीच आहे. या षटकाराने धावसंख्या पुढे गेलेली आहे 16. मजा येणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे. एका बाजूला विकी मुंबईकर, एका बाजूला विशाल शहा. पुणे तालुका हवेली आणि गाव धानोरी गोलंदाजीसाठी दाखल होतात शुभम गीते. ज्या अष्टपैलू खेळाडूच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये आहे तेच बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहे शुभम गीते. दुसऱ्या बाजूला विशाल शहा. आजच्या दिवसात वैयक्तिक 91 धावांची सर्वोच्च खेळी केली त्यांनी. बॅकफुटला जात बॉलला कट करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे जातोय. तिकडे जर पाहिलं तर 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा फलकावर आहे. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे. मसळा विरुद्ध नागाव, एक बेस्ट मॅच. अशी मॅच सुरू आहे ज्या मॅच मध्ये कोणीही जिंकू शकतो. दोन्ही टीम बेस्टच आहेत. विशाल शहाचा या मैदानावर नागावसाठी केलेला परफॉर्मन्स चर्चेत आहे. तर कदाचित पहिल्यांदा शुभम गीते सुद्धा आयकॉन म्हणून इकडे आले. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. पारितोषिक मैदानात तर येतात आहेत, परंतु यासिन सर ऑनलाईन माध्यमातून दुबई कतारवरून सुद्धा पारितोषिक येतात इकडे आणि आलंय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न इकडे राहिलाय. एक धाव घेतली आहे. वा, रजाने आज कमालच केली आहे. रजाने याही अगोदर या मैदानामध्ये 2 वर्षापूर्वी असाच शेवटच्या बॉलवर कारनामा केला होता भूषणने देखील. आणि आज या मैदानामध्ये चांगली कामगिरी शिग्रा या गावातून होताना पाहिलं मी. प्रत्येक गावाची चर्चा कुणाची होणार आहे, जो चांगला खेळणार आहे. त्याच्यामुळे चांगलं खेळा. आपल्या गावाची टीम पुढे नाही गेली तरी चालेल, परंतु चांगलं खेळा आणि आपल्या गावाचं नाव करा. अक्रॉस खेळले शुभम गीते. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या, परंतु शुभमने कमबॅक केलेला आहे. चांगली कामगिरी केली जाते. सध्या या ऑलराऊंडर खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. लेदर बॉलिंग चांगले खेळतात. हो हो हो, काय बॉल टाकलाय. विशालला सुद्धा कळला नाही. काही क्षण पाहत राहिले. अतिरिक्त उसळी, अचानकपणे उसळी पाहायला मिळाली. सिमेंटच्या खेळपट्टीवर अशा प्रकारचा बीट आपण खूप कमी वेळा पाहतो आणि म्हणून या एका बॉल साठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा चांगला बॉल पाहायला मिळाला. असं वाटलं की ऑस्ट्रेलियातच मॅच चालू आहे की काय, आणि अशा प्रकारचा बॉल इकडे टाकला. टप्पा पडला, बाउन्स आणि त्याच्या बरोबरीने स्विंग. परंतु विशाल तरी कुठे कमी आहेत. विशाल सुद्धा पलटवार करणं जाणतात. त्यांना आता खेळावं लागेल. स्ट्रोक खेळावा लागेल. अख्खं नागाव वाट पाहतोय विशालच्या बॅट मधून षटकार कधी येणार, चौकार कधी येणार. त्यांना षटकार चौकाराची भाषा आवडते आणि त्यांनी षटकार चौकार खेळल्यानंतर नागावकरांना बोपूचा आवाज करायला सुद्धा आवडतो. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. प्रचंड उत्कंठा या स्पर्धेची. रॉयल फेस्टिवल 26वे वर्ष. उडवलाय बॉल, स्क्वेअर लेगला खेळला. थोडंसं फाईन गेलाय कदाचित आणि त्याच्यामुळे 2 रन तिकडे मिळणार आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 4 रन खर्च केले आहेत शुभम गीते यांनी. विशाल शहा, विकी मुंबईकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. श्रीवर्धनच्या सगळ्याच गोष्टींची चर्चा, श्रीवर्धनच्या क्रिकेटची चर्चा. असंही म्हटलं जातं खेळाडूंमध्ये चर्चा होते प्रोफेशनल, अरे तू श्रीवर्धन परिसरात किती वेळा आयकॉन म्हणून गेलास का, तुला अजून बोलवलंच नाही, अशी सुद्धा चर्चा होते.
चांगला बॉल. हो 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 यॉर्क. काय बॉल टाकलाय. एक तर बाउन्सर पेश केला आणि त्याच्यानंतर ब्लॉक मध्ये असा बॉल टाकला की विशालने स्वतःला सावरलाय. आणि हे क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जरी रन आल्या 22, दुसऱ्या ओव्हर मध्ये रन आल्या फक्त 4. कधी इकडे तर म्हणून तर म्हटलं सुरुवातीलाच ही मॅच आवर्जून पहा. मसळा विरुद्ध नागाव हा सामना जबरदस्त होणार आहे. कारण हार मसळ्याला सुद्धा मंजूर नाहीये आणि हार नागावला सुद्धा मंजूर नाहीये. मजा येणार आहे या दोन बलाढ्य टीम मधील मॅच मध्ये. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येतंय जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी आणि गाव मानकोली, ज्यांनी गेल्याच आठवड्यात केपीसी ट्रॉफी इनामपुरी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार जिंकली. विनीत माळी बॉलिंग साठी रॉयल फेस्टिवल मध्ये. कशा प्रकारची कामगिरी करतील एक दर्जेदार फलंदाज आणि गोलंदाज देखील छोट्या चणीचा खेळाडू. दीपू माळी सुद्धा त्याच म्हणजे दोन्ही खेळाडू दीपू माळी म्हणा वैभव माळीलाही आपण पाहिलं. चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेटही आपण तिकडनं पाहत असतो. परंतु विकी मुंबईकर यांच्या बॅट मधून 2 सिक्सर आलेले आहेत. विनीत फटका फसलाय. बॉल हवेत. बॉलच्या खाली नदीम दायरेकर आणि विनीत माळी मी आलोय श्रीवर्धनला आणि बोरलीला सांगतायत. विकेट. नागाववाले तरी कुठे कमी आहेत. विकेट गेल्यात परंतु आम्ही खेळणार आहे. फक्त आयकॉनला खेळून चालणार नाहीये. नागाववाल्यांना सुद्धा खेळावं लागेल आणि त्याच्यासाठी चाललेत मैदानाच्या आतमध्ये. थोड्या वेळासाठी सन्नाटा आहे परंतु पुन्हा एकदा आवाज होईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला खेळावं लागेल. विनीत माळी आले. पहिल्याच बॉलला विकेट घेऊन गेले. काय बॉलिंग टाकली आहे. म्हणजे विकेट आली त्याचं कारण आहे शुभमने दबाव निर्माण केला होता आणि कुठेतरी स्टार्टलाच मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विनीतच्या विरुद्ध झाला. हा फटका फसला हे विसरून चालणार नाही. मैदानामध्ये विशाल शाह अजूनही आहेत. हसन अख्ख्या टीमला हसविल का तेच इकडे पाहायचं आहे. मसळा विरुद्ध नागाव एक प्रचंड जबरदस्त लढत. फटका खेळलाय. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. धावसंख्या इकडे पुढे जाईल. मिडॉनचे फिल्डर आले बॉलच्या दिशेने. 1 रन कंप्लीट करतायत. धावसंख्या झाली आहे ती आता 27 धावा धावफलकावर आहे. क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी आनंद घेत आहेत रॉयल फेस्टिवलचा 26व्या पर्वाचा. उडवलाय बॉल. फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच. विकेट आलेली आहे आणि विनीत माळी यांना आणखीन एक यश. सोहेल मुकादम अनुभव आहे. मैदानात दाखल झालेत. विशाल आउट झालेत परंतु आता या दोघांना डाव सावरावं लागेल. स्कोर 27 वर आहे. पहिल्या ओव्हरला 22 रन झाले होते. त्यानंतर शुभम गीते आणि त्यानंतर विनीत माळी पहिल्या 3 बॉल मध्ये 2 विकेट घेत आहेत. कमबॅक करावं लागेल. नागाव कमबॅक करणं जाणतं. आम्ही पाहिले मागील 3ही वर्ष नागावने जबरदस्त परफॉर्मन्स केलाय परंतु दुसऱ्या बाजूला मसळा आणि या परिसरातील क्रिकेट यांच्यामध्ये मसळ्याचा दबदबा देखील पाहायला मिळालाय. प्रत्येक गावाची काही ना काहीतरी खासियत असते. कोणाचे बॉलर, कोणाचे बॅटर, कोणाचे फिल्डर, कोणाचे समर्थक. तसे नागावचे समर्थक ही नागावची खासियत आहे. मोठ्या संख्येने येतात जवळ असल्या कारणाने. हो 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 बॅट फिरवली आहे विनीत माळी. चांगली गोलंदाजी करतायत आणि इकडे बाद होत आहेत बॅटर. विनीत माळीला आणखीन एक यश मिळत आहे.
अजूनही हार मानलेली नाहीये नागावने, खेळावं लागेल. हॅट्रिकची संधी आहे बॉलरला. विनीत माळी यांना गेल्याच आठवड्यात मी फोर व्हीलर कार का जिंकली दाखवून देत आहेत रॉयल मध्ये आल्यानंतर. परंतु फैजान बॅटिंग साठी मैदानात चाललेत. अख्खी टीम संकटात आहे. फैजान यांना खेळावं लागेल आणि प्रत्येक सिक्स साठी 500 रुपयाचा पुरस्कार फैजान कौचल यांना असेल. जुएद भाई यांच्याकडून असणार आहे पुरस्कार. पाहूया काय होईल. नागाव हार मानणार नाहीये. हॅट्रिक बॉल घेऊन विनीत माळी, फैजान आणि हसन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नागाव साठी प्रयत्न करायचे. हो हो हो, बॅट वेगात फिरवली आहे. बॉल पाठीमागे जातोय. विनीतचा चांगला बॉल पाहायला मिळालाय. एक डॉट बॉल इकडे आलाय. मागील ओव्हर मध्ये 4 रन आले. या ओव्हर मध्ये पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 1 रन आली आहे. परंतु कमी रन मध्ये सुद्धा चांगल्या मॅच होतात. या अगोदर आपण पाहिलंय. वेग वाढवला, व्हाईट बॉल कळवला जातोय. कमीत कमी 40-45 तरी नागावला बनवावे लागतील. त्यांच्याकडे बॉलिंग आहे परंतु त्यांना रन बनवावे लागतील. वेगात बॉल पाहिला मिळालाय. अपील केलं, ते फेटाळलंय आणि विनीत माळीने काय ओव्हर टाकली. 3 विकेट घेतल्या. फक्त 2 रन खर्च केलेले आहेत. 1 ओव्हर बाकी आहे. 3 ओव्हरचा पहिला खेळ संपल्यानंतर स्कोर झालाय 28. 1 ओव्हर बाकी आहे. आता नागावला खेळावंच लागेल. पलटवार करावेच लागतील. षटकार मारावे लागतील. चौकार मारावे लागतील. अली आणि मुसा 11 नागाव 28 झाले. 3 ओव्हर नंतर पहिल्या ओव्हर मध्ये होते 22, दुसऱ्या ओव्हर मध्ये झाले 26, तिसऱ्या ओव्हर मध्ये आलेत 28. परंतु 1 ओव्हर सुद्धा काफी असते मॅच मध्ये येण्यासाठी आणि आता हसनला ते करावं लागणार आहे. हसन अख्खा नागाव वाट पाहत आहे. माझ्या मध्ये कदाचित हसन नागावकरांच्या टाळ्यांची वाट पाहतोय की काय, तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागणार आहेत. टाळ्या ह्या टाळ्या नसतात मित्रांनो, त्या ऊर्जा असतात. तुमच्या मित्रांनी मैदानाच्या बाहेरून तुम्हाला दिलेल्या असतात. आपण म्हणतो ना मैदानात गेल्यानंतर सगळं काही तुमचं नसतं. तुमच्या आशीर्वाद रूपी टाळ्या तुमच्या मित्रांनी ज्या वाजवलेल्या असताना त्याच्या हुरूपाच्या जोरावर तुम्ही केलेला परफॉर्मन्स असतो. त्यामुळे तुमच्या मित्रांच्या टाळ्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात. बॉलिंग साठी येत आहेत उझैब दफेदार, बॉलिंग साठी दाखल झालेले आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत मसळ्या क्रिकेट मध्ये. परंतु हसन सुद्धा महत्वाचेच आहेत. हसन आज खेळावं लागेल. अख्खा नागाव वाट पाहतोय. हसन पहिला बॉल, ओ नो बॉल आणि आता असेल फ्री हिट. 6 बॉल अजून बाकी आहे आणि या बॉलवर हसनकडे एक लायसन आहे कशाही पद्धतीने बॉल टोलावण्याचं. फ्री हिट उझैब हसनसाठी नागाव. हो, बॉल पाठीमागे जाईल. तिकडे 1 रन पंच कळवतायत. डिक्लेअर आहे. अजूनही 5 बॉल बाकी आहेत आणि धाव संख्या जर पाहिली तर इकडे पुढे गेली ती म्हणजे 30 वर. 5 बॉल बाकी आहेत. 2 तरी 6 पाहिजेत. 2 तरी 6 पाहिजेत. हसनना ते खेळावे लागतील किंवा त्यांच्या जोडीला आता मैदानात फैजान कौचाली आपल्या टीम साठी नागाव या गावासाठी मैदानात उतरलेले आहेत. कुणाची मॅच कधी आहे याची चर्चा, कोण आयकॉन येणार आहेत याची चर्चा इकडे आहे. हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अंदाज घेतला या बॉलचा, व्हाईट बॉल जाऊ दिला. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉल बाकी आहेत. 40च्या पुढे तरी धावसंख्येत जाणं गरजेचं आहे. मागील मॅच आपण पाहिली कमी धावसंख्येत रंगली. फटका खेळलाय. बॉल बराच वर गेलाय आणि तिकडे अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये पकडली गेली आहे. कॅच आली, विकेट. शहजाद गेलेत बॅटिंग साठी. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. मारावं लागेल, खेळावं लागेल. नागाव बलाढ्य टीम आहे खरी. आयकॉन लवकर बाद झाल्यानंतर स्थानिक खेळाडूंवर आता जबाबदारी आहे. येणारे 4 बॉल तेवढेच महत्वाचे असतील. जातील का 1-2 मैदानाच्या बाहेर. शहबाज
आज शहबाजला खेळायचं आहे. शहजाद शहजाद बॅटिंग साठी चांगला बॉल खोलवा टप्प्याचा. ओहो सैफुल्ला पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट. स्कोर जागेवरच थांबलाय 31 वर. अरमान सगळ्यांना वाटत असेल आता अरमान तरी काही करेल. प्रत्येकाला आपण सगळ्यांकडून अपेक्षा करतो. आपण बाहेरून फक्त अपेक्षा करू शकतो. हा खेळेल, हा मारेल, प्रत्येकाला अपेक्षा असते. पाहूया अरमान ते करतील का. परंतु दुसऱ्या बाजूला मसळ्याने मॅचवर पकड मिळवायला सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हरचा अपवाद वगळता मसळ्याचं वर्चस्व राहिलं. पण बॉलरचंही कौतुक, कधी कधी बॅटरचं कौतुक करतो, बॉलरचंही कौतुक करायला पाहिजे. उझेफ ज्याने हॅट्रिक घेतली त्यांच्यासाठी आपण टाळ्या आता वाजूयात. चांगली कामगिरी केली आहे. परंतु बॅटिंगसाठी आता अली गेलेले आहेत. नागाव टीम संघ उमर 11 आरावी आणि फरमाईश 11 अलिबाग. आरावी संघाचे आपल्याला अफाक मोमीन कुवेतवरून या मॅचचा आनंद घेत आहेत. उमेर 11 म्हसा संघ त्यांचं मैदानात आपल्याला पाहायला मिळते. उमर 11 मसळा अर्थात उमेर हल्डे आणि अफाक मोमीन. नाजिम हसवारे यांच्याकडून पारितोषिक लागले नदीमसाठी. दानिश 3 लगातार षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. अलिबाग संघाचे कर्णधार आलेले आहेत. आरावी संघाचे कर्णधार. चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. वैभव स्टॅकला वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्टॅकला नदीम दायरेकर. मसळा संघाची बॅटिंग लाईनअप आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळेल कारण हुसेफ दफीदार सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. डावकरे बॅटर मसळाकडून. पहिला बॉल स्वराज मोठा फटका खेळायचा होता. हो फैजान जेल इथे मात्र धरणीला दान. पहिल्याच बॉलला विकेट देऊन तुम्हाला दबाव टाकता आला असता समोरच्या संघावर. ही संधी होती, नामी संधी होती. आता मात्र डोक्याला हात लावून बसलेत. यासी सर एक डायलॉग घेतातच, अब काही पछताए चिडिया चुप गई खेत. आणि हरेश इथे आपण पाहतोय की जर हा झेल झाला असता ना तर नदीम धायरेकर स्ट्राईक एंडवर नसता आला. तर आता इथे मात्र स्ट्राईक एंड वरती आल्यानंतर जर चौकार आणि षटकार झाले तर मात्र या सामन्याकडे किंवा या झेलकडे आपण कसं पाहताय. फटका स्ट्राईक जशी मिळाली अर्थात नदीमने ओपनिंग केली. षटकार लगातार 3 आले तर नाझिम भाई असवार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे नदीम दायरेकरला.
वसीमभाई फॅन क्लब वसीमभाई परकार यांचे आगमन झाले रॉयल फेस्टिवल मध्ये. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी समालोचन कक्षातून करतोय. वसीमभाई परकार स्वराजवर आक्रमण केले. यावेळेस बॅटची कडा घेतली. झेल व्हायला पाहिजे होतं. स्टार्ट घेतला नाही. सुरुवातीला वाटलं की पोहोचणार नाही. कॅचेस विन द मॅचेस नक्की सरांचं प्रिडिक्शन आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेट झाली. तो जर झेल टिपला असता वैभवचा तर न्यू बॅटर आली असती. शून्यावर पहिला हादराही मिळाला असता उमर 11 संघाला. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. रॉयल फेस्टिवल स्पर्धा. उमेर हल्डे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. उमर 11 म्हसळा कुवेतवरून हा सामना पाहतायत अफाक मोमीन आणि उमेर हल्डे. वैभव हा ट्रॅकर होता. चांगला फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी विकी मुंबईकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल संख्या 9 बिनबाद 9. कदाचित ही एक बाद अशी सुरुवात असती पण झेल सुटला फैजान यांच्याकडून. 34 धावांचं आव्हान आहे. पण आपण मागचे मॅच पाहिला लो स्कोरिंग मॅच आपल्याला तितकाच आनंद देतात. हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळतात. जितके जास्त धावा येतात तितक्याच कमी धावांच्या मॅच मध्ये सुद्धा आनंद येत असतो. स्वराज नदीम यांच्यासाठी डेड बॉल इशारा येतोय मुख्य पंचांचा. 34 धावांचं आव्हान आहे. आरावी संघाला विनंती असेल. उमर 11 आरावी टॉस साठी. या फरमाईश 11 अलिबागचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. लास्ट कॉल असेल. पहा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणे गरजेचं आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. उमर 11 आरावी या यावेळेस आडव्या पट्ट्यात खेळायचा इरादा होता नदीम दायरेकरचा. पॅटच्या आतल्या कडेला लागून पॅडवर चेंडू आदळलाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळेल. पण सुरुवात तशी नागाव संघाची जबरदस्त झाली होती. 3 षटकार आले होते. पहिल्या षटकात 22 आले होते पण नंतर फक्त 11 धावा आल्या. हाफ ट्रॅक्टर पुल चेंडूला केलंय गोल. सीमारेषा पार षटकार. यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. हुसेन मेहमान साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. पुढचा मॅच ही महत्वाचा पाहायला मिळेल. फरमाईश 11 अलिबाग उमर 11 आरावी. तुर्तास आपण जाऊया मैदानात. मॅच सुरू आहे. आरावी संघाने नाणेफेकी जिंकले. क्षेत्ररक्षण स्वीकारले उमर 11 आरावी. डाऊन द लेग साइड विशाल शाह आले होते गोलंदाजीसाठी. नियंत्रण नाही आपल्या गोलंदाजीवर. वाईड बॉल. धावासंख्या पुढे सरकते. 16 धावा. 34 धावांचं हे आव्हान. पहिल्या षटकात 15 धावा आल्या. यावेळेस लांब मोठा फटका येतोय. वैभवच्या बॅट मधून हा षटकार. बॉलला पाठवले पार झाडीमध्ये. काय स्ट्रोक होता वैभवचा. नक्की लांब षटकाराची चर्चा रोहित शर्माने केली होती की जितके लांब षटकार येतात तर त्याच्या धावाही वाढून मिळायला पाहिजे बॅटरला. तसं ISPL ला आपण पाहतो 9 येते षटकारानंतर. टेनिस क्रिकेटमध्ये हेही नियम आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळतील कदाचित. विशाल वैभवसाठी खराब गोलंदाजी. दिशाहीन गोलंदाजी उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावा आणि धावत संख्या पुढे सरकते. 23 धावा.
बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपल्याला जुवेरिया मोहम्मद अली यांच्याकडून डोनेट झाली. तसेच जुवेरिया मोहम्मद अली उंड्रे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज सुद्धा आम्हाला पुरस्कृत झाले. त्यांचे मनपूर्वक आहा यावेळेस क्लीन बोल्ड आणि विशालनी सेलिब्रेशन कसं केलंय. बॅटरला सांगितलंय जा डगआउट मध्ये बसा. आताच मसला प्रीमियर लीग मध्ये सुद्धा कमाल खेळले ते खेळाडू. गोलंदाजी आपण पाहिली, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघ्या 4 धावा दिल्या त्या षटकामध्ये त्यांनी. पहिल्या षटकात 22 आल्यानंतर वैभवनी काय फलंदाजी केली. षटकार एक मोठा पाहायला मिळाला वैभवच्या बॅट मधून. शुभम आले त्या फलंदाजीसाठी. धावसंख्या 23, 34 धावांचं आव्हान, अजून 11 धावा पाहिजेत विजयासाठी. विशाल शहानी कमबॅक केलं. वाईट टाकले ते 2, एक षटकारही आला होता पण कमबॅक डिलिव्हरी चांगली राहिली. त्रिफळा चित केलं बॅटरला. पहिल्यांदा शुभम ऑनस्ट्राइक विशाल शहाच्या चेंडूचा सामना करतील. मोठा फटका खेळला इथे. जबरदस्त स्ट्रोक स्टेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार. दोन 30 धावा 34 धावांचं आव्हान. उमर 11 मसळा. यावेळेस वाह बैठक टोकली. सामना संपवला विजय षटकारांनी. उमर 11. कॉंग्रॅच्युलेशन उमेर हल्डे अफाक मोमीन. जबरदस्त सामना उमर 11 मसळाने जिंकलाय. Jazz in the mix.